करकम पोलीस स्टेशन हद्दीत महिलेचा खून करून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन महिलेचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या नवरा सासू सासरे यांना अटक केली असून ही कामगिरी माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रशांत दगडे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली करकम पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस सब इन्स्पेक्टर निलेश गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण राजकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण भांगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आसिफ आतार, पोलीस हेड कॉन्स्टेबल तानाजी दिमदिमे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश शिकतोडे, पोलीस हनुमंत सावंत, श्याम गायकवाड, स्वप्नील बागल, पोलीस कॉन्स्टेबल अमोल माळी, पोलीस कॉन्स्टेबल धनाजी सुर्वे, पोलीस कॉन्स्टेबल काळे या सर्वांनी ही कामगिरी पार पाडली. नेमकी घटना कशी घडली आपण ते आता पाहूया. करकम पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त झालेल्या फिर्यादीनुसार व पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 19 जानेवारी रोजी पहाटे 5:30 वाजता विष्णू हरिदास शिंगाडे वय 30 वर्ष राहणार करोळे तालुका पंढरपूर व त्याची आई मंगलाबाई शिंगाडे हे दोघे विष्णू याची पत्नीने मायाक्का उर्फ माया विष्णू शिंगाडे वय 23 वर्ष हिने घराजवळ झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्याचे सांगून तिला उपजिल्हा रुग्णालय अकलूज तालुका माळशिरस येथे उपचार कामी घेऊन गेले होते. वैद्यकीय उपचार करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांना माहिती मिळताच पोलीस सूत्रांचा सर्व स्टाफ अत्यंत तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली घटनेचे गांभीर्य ओळखून निघाला व सदर महिलेच्या मृतदेहाची पाहणी केल्यानंतर तिच्या गळ्यावर गळफास घेतल्याचे व्रण दिसत होते, परंतु तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्याने शिंगाडे यांच्याकडे केलेल्या तपासात व दोघांच्या बोलण्यात तफावत जाणवली. त्यामुळे संशय बळावल्याने त्या दोघांकडे सखोल तपास करता सदर महिलेचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून पोस्टमार्टम केले असता तिचा मृत्यू हा गळा दाबून झाल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे सदर महिलेचा गळा दाबून खून करून कशाच्या तरी साह्याने गळा आवळून गळफास घेतल्याचा बनाव तिचा पती सासू सासरे यांनी केल्याचे पोलीस तपासात तर निष्पन्न झाले असून मयत महिला हिला सासरकडील लोकांकडून तिच्या बाळंतपणाचा खर्च व माहेरील लोकांनी दिला नाही म्हणून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. मयत महिलेला तिचे माहेरी जाऊन देत नव्हते, तसेच माहेरातील व्यक्तीशी बोलूही दिले जात नव्हते अशी फिर्याद मयतचा सक्का भाऊ बिरुदेव ज्ञानदेव सलगर राहणार करोळे यांनी दिली. त्यानुसार करकम पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कलम 103/1 80 85 238 351/2 352 3-5 प्रमाणे सदर महिलेचा नवरा विष्णू हरिदास शिंगाडे, सासरा हरिदास शिंगाडे, सासू मंगलबाई हरिदास शिंगाडे सर्व राहणार करोळे तालुका पंढरपूर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर निलेश गायकवाड हे करीत आहेत.